पार्वती हा हे सोनी चांगलं मन रमला आता ना लय काम करते का अहो कसं आहे तिला आता आपण काय बोलत नाही हा. दुखवत नाही मी तर सारखी बाळाच करते ना तिला हम्म. आणि तिला कसं आता इथं कसं असं तिला प्रेमाची गरज आहे ते काय तिला झालं? कोण नीट बोलत नाही ना सती सावताराचं घर झालं तिथं हा आई लवकर मरून गेली हा. आईची माया भेटा ना नुसता बाप आहे पण बाप काय घरात सारखं पाहायला राहतोय का बरं आहे की नाही असं आणि पोरगत असलं हा पण आई मग ती सावतर आई पण आता काय झालंय तिला राहू दे इडच राहू दे जेव्हा तिचं लग्न जमल ना तेव्हा मग तिचा बाप येईल नाही यायला बरं आहे की नाही तो परत राहू दे आपल्याकडे राहू दे काय. हा बसले का तुम्ही हा हो, बस बस अगं बसले बस करमत आहे तुला करमत आहे मला छान वाटलं एवढ्या दिवसापासून म्हणजे असं एकदम मस्त वाटलं हा ना मी काय म्हणत होती काय? म्हटलं रात्रीच्या स्वयंपाकासाठी कोथिंबीर नाहीये तर मग मी मळ्यात जाऊन कोथिंबीर घेऊन येऊ का आपलं रान माहिती आहे तुला हो मग आता तुम्ही दाखवलं ना त्या दिवशी मला अगं हो तू काय खाल्लंस का नाही खाल्लं मी आणि ती आईच्या डब्यात भाताची खिचडी ठेवली होती बघ तुला खाल्ली ना मी ती खाल्ली का हो हो खाल्ली आणि पिठलं होतं पिठलं पण होतं आणि भाकरी पण होती बघ सगळं खाल्लं मी. खाल्ले का हा आणि मग डोक्याला बांधायला काहीतरी नाही हा, हो, रानात नाही चालली माझी, मी टाकून गेलो डोक्यात हा येते मी हा बरं ये थोड्या वेळात लगेच येते हो ये आणि ऐक की कोथिंबीर पण आण थोडे हा. आणि वाचे पोहे बिहे करायचं म्हणजे तुला मिरच्या 4 घेऊन मिरच्या देतो. का? हा हो, मिरच्या हो, घेऊन हिरव्या मिरच्या 4 घेऊन चालेल, चालेल. लगेच येते मी 10-15 मिनिट हा हा चालते सांभाळून जा पोरे लय गावतात जाऊ नको पार्वती पोर पण भारी बरं का दिसायला चांगली आहे सगळे पण तो भावाला शब्द टाकून पाहिजे ना करून टाकू आपल्या सम्याला भावाला होय. आणि मग आता काय हा लोकाला देवापेक्षा आपल्याच घरात येईल ना ती पोर मजा होऊन जाईल तिची हा बरं मी विचारते बघते मग पण मला नाही वाटत ते भाचा आणि ती वहिनी पोरगी आपल्या सम्याला देतेली म्हणून नाही नाही देऊ द्यायची ती बरं पाहायचं खरे तो भावाला विचारून मग काय होतं ते पाहू पुढचं हा नाही विचारते मी विचारण्याबद्दल काय आणि नाही मग? विचारते पण मला कसं वाटतं आपण शब्द टाकला नाही अबाय नाही दिला ना त्याला अजून मार्ग लय 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 रस्ते लय फाटे फुटणार आहे हम्म. तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना रस्ते फाटे फोडायला अहो, माझ्या पण मनात काय माहितीये का बिन आईची पोर हाया हा. आपली आपल्या घरात राहिलं तर आनंदात राहील आनंदात राहील आणि दुसरं कुठं पोरग बघायला गेलं निघालं चांगलं मग? सांभाळलं नीट तर बरं नाही सांभाळलं तर कुठं व त्या पुन्हा पोरी- हाड्या हाड्या त्या पुरीची याची आणि तिला माहेरात बी जागा नाही परत मग काय भाऊ असला ती सावतर आहे बरोबर. कोणत्या लेकराला बघणार सांगा बरं ती परत रडत बोंबलं तर आपल्याकडेच येणार मग त्यावेळेस आपण तरी काय करणार आहे सांगा आपण आज आहे उद्या नाही मग तेच ना म्हणून म्हणतोय काय कर तो भावाला शब्द टाकून पाय हम्म. म्हणा भाऊ एक तो का शब्द टाकी ते एक कर ही सोनी ना मासा मला देऊन टाक बर हा सोन्या पिवळं होईल तिचं मग मला परत तुला आहे ना विचार करायचं काही काम येणार नाही हम्म. तो तेवढं टेन्शन कमी होऊन जाईल घरच्या ठिकाणी असल्यावर बाहेर जर दिलं जर नाही नांदावली नाही काय झालं परत तुझ्या घरात हे असं चालू राहतं हा परत त्या पुरीच्या रडगाग चालूच राहील शेवटपर्यंत अहो ते पुरलं दाराचं उभं करणार नाहीत परत ही लोक आणि मग हा मग त्यापेक्षा दादा आहे म्हणून सगळं चाललंय दादा नसलं ओळख पण देणार नाही ते आपल्याला पण गेलं तर तोंडानं बोलणार ते नाही पोरे काय बोललं मग पाहिजे ना पोरग बघितलं ना तुम्ही काल आले म्हणे तोंड खूप सायला तोंड खूप आहे का त्याला बोली भाषा जावं म्हटला वळा डाळा त्याला हा? त्याच्यामुळे मी तुम्हाला आता मला इतका राग आला त्याचा म्हटलं आता पहिले तो तोंड जोडावून एक तर मी येत नव्हतो पण अहो, तो पण मी काय केलं माझा काय दोष आहे ते लेकरासाठी जीव तुटतोय माझा बाकी काय हा. आहे दुसरं? सांगा बरं मला तर. मी त्या पुरी करताना झालो नाही तर मला काय हे कोणाच्या बोकाटी का वाचलं मला काय करायचं बरं आहे की नाही? मला काय सुताक पडायचं त्यांचं हा? बरं मला आहे की? आधीच तुम्ही माझ्या भावाकडे चल म्हणला की लगे तुम्ही तयारच असता यायला आहे का नाही काय आलं? काय ठावा टाक काय तयारच काय त्याला जाऊ काय काय हे लटकेलं काय सारखं त्यांच्या तुमची क्रॉसच करत असता सारखं त्यांच्यावर जळतच असता तुम्ही हे इथे बदेर तरी याला खा पुरते अक्कल नाही रे माणूस काय बोलत काय नाही बरं मी काय तर मी आलो राहणार तू जाऊ हा तू झोप म्हटलं सर नाही सोन येईल तर मला ते हे सारवण करायचंय सारवण हा. काढायचंय आपलं ते सोयाबीन पकडायचंय बरं काम आहे पाकड मला पाकड बरंच बरं चाल जाऊ का हा आयला सोनेला बोललो काहीतरी निमित्त करून ये अजून ये ना भाऊ भारी काम झालं भाऊ वाट ती आली बघतोय ना. बाबा केव्हाचा कमरा अरे बापरे आली का आली ना आता मामा बसले होते त्यांना बोलले कोथंबीर घेऊन येते मला म्हणे कोथंबीर पण आण आणि हिरव्या मिरच्या पण घेऊन ये म्हणे पोहेसाठी मस्त वाहन केलं बा. मग काय करणार तुला भेटायचं होतं ना घरात त्यांच्यासमोर बोलता नाही, येत तिकडे नाही नाही काही बोलता येत ना तिला लक्ष राहतं ना हो जाऊ दे पण तू आली तशी माझी मजा झाली बरं का तुझी मजा जातील करमत का नाही म्हणलं आता का नाही मला खूप करमत आत्या मामा इतकं जीव लावतात तू इतकं जीव लावतो मला तर खरंच मम्मी पप्पाकडे जाऊच वाटत नाही ना हा ते नाना तर जीव लावतात मला पण तो भाऊ आणि ती आई
सारखं मला ते काट्यावरतीच धरून आता बसतात. टेन्शन नको घेऊ, आता आहे ना आता तुला इथंच ठेवलं तिकडे जाऊ जाणार मग त्याच्यासाठी तुला लग्न करावं लागेल ना. हा मग लग्न करू ना मग. अरे बघ तू मामाची मी आत्याचं आपलं नातं बी आहे. आपण काय चुकी थोडीच काय करतोय चुकीचं तर नाहीये आणि असं बी काय प्रेम करणे गुन्हा थोडीचे. नाही, प्रेम करणं गुन्हा नाही. मग चुकीचं नाना काम तर करणं. ऐकून घेतील पण मग आई ऐकेल का माझी. जायचं जायचं काय एवढे टेन्शन काय घेते. मी बीबी राजी तर क्या करेगा काजी. तुला आवडते का मी. अरे हे तू आवडते म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तू गचकेले मारतीकडे एवढे गचके नको मारायचं. सवय झाली तुझ्या. कोपर खिळी लागल ना. कशाला लागल एवढं नाजूक आहे का तू. नाजूक नाही पण मग कसं आहे माहिती का कसं आहे? आपगीत वाला लागून जातो कुठे बी कुठं लागणार. काही पण असं. मग तुझं काय मत आहे माझ्याविषयी. मला तर तू आवडतं. माझं तर पहिलेच म्हणणं होतं तुझ्याशी लग्न करायचं. असंही मला माझ्या घरी करमत नाही. हा इथं आल्यापासून तुला दिवस कसा जातो काहीच कळत नसेल ना. अजिबात नाही समजत. कुठे दिवस उगतो आणि कुठे बुडतो काहीच कळत नाही मला. आयला पण आई तुला जवळ घेऊन झोपते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता ना. मग आता झोपणार होता का. नाही रे म्हणजे मला तिकडे येताच येत नाही मला. खरं सांगू का आज तुम्हाला लय जीव लावता. एकदा आईपेक्षाही जास्त जीव लावतात. अरे आपली माझी आई म्हणजे ना अशी आहे ना तिचा तुझ्या तितका जीव आहे. एवढा माझ्यात नाही एवढा तुझ्या जीव आहे. काय माहिती काय माहिती खरंच आहे. असं कसं नातं आहे बा तुमचं आलं. मग तिला या बाय दिवसातून तू नव्हती ना कमीत कमी 8-10 वेळेस नाव काढायचं. हो का. ती सोनी अशी ती सोनी तशी मग त्याच्यामुळे मला वाटायचं बरं, त्यांनाही मी आवडते. आत्याला आणि मामालाही आवडते ना आवडते ना. आपला जोडाही त्यांना आवडतो. हो हो ते आपण नसलो ना तर दोघं जण बोलत राहतात आपल्याविषयी. हा सोनूचा आणि समाचा जोड छान दिसतो ना. हा नाही नाही मी एक काम करतो ना मी आईला सांगून देतो ना. सांगशील का. आईला सांगून देतो मी म्हणजे आपला कसा मार्ग मोकळा होऊन जाईल ना. हो म्हणजे मग माझ्या आणि मला माहिती मामाचा स्वभाव इतका चांगला आहे ना. मामा नाही म्हणणारच नाही. नानांचं काही नाही रे. नानांचं काही विषय नाहीये. पण तो माझा भाऊ नाही का तो चष्मेश मध्ये येतो त्याचं काय संबंध आहे. तो त्याला तर लय आवडतो असं माझ्यामध्ये असं बोलायला. त्याला तर लय त्याला तो तेच बघतो की मी काय चुका करेल काय नाही ते माझ्या चुका काढायला माझ्या विरोधात बोलायला. मग तो आईचे कानं भरेल मग आई आणि तो दोघं एक होऊन जातील. मग मला नानाला टॉर्चर करतील ना. बघा बघा तुमची मुलगी आत्याच्या घरी गेली ना त्याचा पोरगा पटवून घेतला. नाही ते मरते ना. असं बी समजा आम्ही शब्द टाकला असता तुला पटवली नसती मी तर अशी बी तू मलाच भेटली असती ना. ते तर आहेच. लोकं भेटले एवढंच आता आपलं कसं ओळख पळख असली आपल्याला काही गोष्टीला अडचण नाही येणार पुढं. हो, ते आहे. मग काय म्हणतो. काय म्हणतो म्हणजे काय आता मी सगळं तुझ्याकडेच लक्ष आहे माझं आलं. हो ना. मला माहिती आहे की झोपच लागत नाही रात्रीची. मग यायचं ना मला उठवायला. नाही नाही नको रात्रीचं नको बाबा. कोणी पाहिलं बिलं ना दादा बिदा नाही. मला तर रात्रीचं दांड्या आणायला बसले ते नाही तुला जर आणणार. उठवायला आलो तुझ्यामध्ये खूप जीव आहे. ना जीव हाय असं चुकीचं काम केलं तुला उठवायला आले हा. मग ते चुकीचं काम आहे ना. कारण माझ्यामध्ये जास्त जीव आहे. माझी झोप मोडली म्हणजे तुला मारणारच होते. हो मग बरं आता एक काम कर तू कोथिंबीर घे हा मी जातो पुढं. कशाला कशाला सोबतच जायचं. एक काम कर जाऊ ना सोबतच. कसं काय सांगाल मी समाधीकडे चालला होता भेटला मला. हा का मग आत्याला सांगून देईल मित्रांना. हा मग तेच काय एवढं यायला आपल्याला काय घाबरायचं काय काम आहे. उलट त्यांना आनंद होईल आपण सोबत गेलो तर. हो मग त्यांना उलट भारी वाटेल ना. चल ना आपण कोथिंबीर काढू. पुढे काढू. आई इकडून उठतो ना. चल ना इकडे एवढं लांबून फिरून गेल्यापेक्षा असं या साईडने जाऊ ना. चल पटकन. चल. झुक्कू 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 आगीने गाडी. हो आगीन गाडी. काजल का ग तू एक ठेवली तो पोरं काय आहे ना तू. कशाला. अरे खबर लोकांच्या घरी राहते लोकांच्या लोकच आहे का ते घर? दारामध्ये तुकडे मोडायला. आपल्या घरी एवढं तुकडे म्हणण्यापेक्षा एवढं अपमान करण्यापेक्षा तेवढं बरं आहे. आता तरी त्या शेवट होईल का. शेवट होईल का तिथे करतील माय भाऊ. त्यांच्याकडे काय कमी आहे. देतील त्याला गाडी घेऊन. ते का मग तुमच्याकडे घ्यायची गाडी घ्यायचे पैसे नाहीये मग कशाला. ते दारुडे फक्त तुमच्या पोरीचं ते दारुडे त्यांना सायकल घ्यावा ना स्वतः करता. दारू तुम्ही का त्यांना दारू पाहिजे त्या एवढ्या नोकरी एवढे पाणी त्यांचे बंगले हे तुमच्याकडे काय दिलं तेच मेहरबानी समजा. काला तोंडवर करून सांगा ते अजून माय भावांची बदनामी तेच बाजूला आपल्या घरी आपलं घेऊन यायचं. इकडे मला रात्रीचं पाणी लावून बरं जोरदार लागतो. आलं लागत बोरग गाडी मागत तेव्हा नाही त्याची तुम्हाला गरज भासत. आणि कामानं बरं गरज भासत तेव्हा म्हणते माय पोरं काय काम करीतो काय काम करीतो. जेव्हा नसला ना माणूस तेव्हा त्याची जाणीव होती. अरे बापाला सगळी माझ्यासारखे राहते माझ्या नजरी समोर पाहिजे तू. मग ते सांगते माझं सगळं भांडलाय मी तरी तो मला अप्रूकच आहे. मग भांडला तर बाप म्हणूनच भांडला तर आपण बापाचं कर्तव्य करून दाखवा. मग करणार आहे ना. काय मागितलं तर गाडी मागितलं तर ते बी तुम्ही देईना. त्याला 14,000ची भंगार फुटकी गाडी देऊ अरे राहिले. लग्नामध्ये येईन एखादं गाडी त्याला. मग काय डबल गाडी लग्नामध्ये देईल ना.
आपली ऐपत आहे ना तर आपण करावा मी काय लोकांच्या म्हणतो, आशेवर नाही बसू. आपल्या पुढे आपण गाडी दिली ना आपल्याला लोक देते गाडी. कशाला आपल्या पोरीला गाडी द्यायची? हा द्यायचीच कशाला? ही रीत भात जमवायचीच कशाला? अशी परंपरा कशाला पाडायची? आपण द्यायचं आणि लोकांचं पाहायचं घ्यायचं. हा वाणी केली कशाला आशा ठेवायची कोणाची? वानिकिनी तिला कोणी हा आपलं वानिकिनीची तेवढंच करत बसले आयुष्यभर. आमचे ठेवलं नुकसान करून. तू काय नुकसान झाली? मग काय चांगलं स्थळ मिळालं असतं, चांगलं राज्य केलं असतं, माझ्या पोराला किती आयुष्यमेज झाली असती. आणि तुम्हाला फक्त पोरगी 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 पोरगी. आता येडं आम्ही घेऊन- सांगितलं होतं त्याला जाय बाई वर ना आम्हाला घेऊन येडं घरात. इकडे कवडीचं काम नाही त्या पोराला बी आणि तुलाही बी सगळी ती पोर काला आठवण काढायच्या? काला ती गाडी पोर गेल्यापासून आहे ना जेवण टाइम भेटेल ना कांगोळ टाइम भेटेल ना. अगो बाई मग घेऊन यायची ना तिला. घेऊन यायची ना. कशी ठुली बहिणीकडे एवढी 4-4 दिवस तुला 8-8 दिवस, महिना कटकटीने महिना. सुखात खात असेल मग खाऊ बिचारी. द्या ना. बसले बरं पाहुणे. जसं काय या राम राम. बसा. राम राम मामा. हा बरं काय कारभार मारा तुम्ही. सर्व तू बस ना का रे. नाही काही नाही. अगं बाई आईचं तोंड सुनेल, ऐका बोलत होती असं. आई कधी बोलते तर आज बोलणार आहे. तुमचं चालूच आहे का राड गाड घालू काय पण. पाहिलं ना आल्या आल्या कसं तोंड करती. अरे बोलले का मीच्याशी एक शब्द तरी? अरे काय तू चावू ना धाव याला. म्हणजे ना बोला बोलायला नाही तर नाही मग बोलायला. बोल बसली ना मी बोलतील ना बोलल आता चालू आहे ना. आम्ही, हा बसतच आहे. ती त्याची आहे बरं आहे का ती एक नाही दोन नाही. मी तुमच्याकडे पाहते ना मग. माग काय पाहते माग रोजच पाहते. हा रोजच पाहती. बरं जाऊ दे. आमच्याकडे काय मग चालू आहे कसं काय चाललंय मग हे एकदम मजेत. सुनीला करमला असेल ना. हो लय हो मजेत. यायचं नाही म्हणत होती ते बळजबरी आणली. हा नाही ते बरं नका बरं मावा. ना या करा कटाळी मुळा. हा का? कसं रे, कंटाळा रे. हवा पाणी हा बदल मग तिला एड तुकडा भाकरी मिळत तब्येत नाही. पाहिली कशी झाली चेहरा पाहिली कसं आहे होता. तशी अजून बारीक करून आणली. तब्येत कशी झाली पण ती लय खुश आनंदात राहिली बरं का दादा. नाही नाही हा मग राहील ना. काम करू लागली रानात जाऊ लागली. इकडे कटकट असते तुमच्या इकडे. लय बोललं पेक्षा ए आत्या मामा ते लय जीव लावतात मला. ए पार्वती आपण आलोय का आला आता. आणून घाले ना बरं झालं. नाही नाही घालायचीच होती पण मी काय आहे पार्वती तोड का शिवला काय आता दाम नाही. दादा मी काय म्हणते माहितीये का वहिनी हे सोनीला सून म्हणून करून घ्यायचं म्हणून. एकच नंबर बोलली मामाला जातो. पाहतो मला म्हणलं ना मामा खुश झाल्याशिवाय राहणार नाही. पाहिलं किती असते मामा चेहरा. याचं कोण ना. ऐक की, दादा काय म्हणते मी बिनाईची पोर आहे दुसरीकडे कुठं दिलीस तर बघ चांगलं झालं तर झालं. बाय तू म्हणली ना लगेच सुपारी फोडा. ऐकून घे की जर नाही चांगलं झालं तर उद्या तुझ्याच गळ्याला मोठा फास पडेल. आहे ना. कुठं तिला सांभाळायचं बच्ची सांग मामी. तू आज जायचं उद्या नाही. म्हणजे खरं का तुमचं खोटं? म्हणणं काय? दुसरीकडे दिलं म्हणजे आम्ही हिरे ढकलू तो काय? हिरे ढकलू राहिलो का तिला? अगं हा? बाई, तुझ्या आम्ही पाहू तर चांगलेच पाहू ना. मग अगं, माझ्या समयाला म्हणते मी करून घ्यायची. हा मग तुमच्या समयालाच का होईना. हा गावाला नाही आम्हाला नाही द्यायची. मी दुसरं स्थळ पाहिलंय माझ्या भावाने अरे त्यासाठी. आपलं गणुगात आहे. मग माझा भाऊ काय पर काय का त्या बनू भाऊ- गोते म्हणे. त्या भाऊ- तुमची बहीण ती बहीण माझा भाऊ नाही का तिकडं. माझ्या भावाने जे स्थळ पाहिलं ते करायचंय. आई पण मला सम आवडतो ना ग. आणि आत्या आणि मामा पण चाटायचंय का तो आवडायला तुला? ए पाहुणा हा? हो मामी काय नवऱ्याला काय चाटत असं काय बोल राहिल्या. नाही बा, मी ना चाटल्याच आहे. लयच उचकेल स्वभावाची दिसते हा. बाई. तुम्ही मग चांगले ना हा? तुमच्या घरी ठेवा. तुमच्या घरच्या माशा उचका. इकडं नाही, उचकायला हिला नका अजिबात येऊ. काही बोलायची काही पद्धतच नाही. वा रे वा. नाही, नाही, मी तर ऐकलं होतं ते पाहिलं प्रत्यक्ष. ओ पद्धतीवाले आमच्या दारातून आमची पद्धत काढू नका. ओ भाऊ सांगा बरं का तुमच्या लेकाला. काय चाटायचं त्याचा काय विषय काढत्या. बा- नाही तुम्ही का आम्हाला चाटूच राहिल्या काय. मग बिना चाटल्याच आहे का? हा बाई मी कोण काय सांगतो म्हणतो बाबा? आले शाहजूकपणा तुम्ही. अरे बाई मी काय म्हणतो आले मोठे. तुमचा बाचा येतो यागनाचं आहे ना. हा. मग बाच्यानी बी तोंड नीट यांना तर ठेवा काही ना. नाते होते कळती नाही. मग तुम्हाला कळाले का? आवाज जाऊ घालून बोल राहिले. एकदा मी आंब्याच्या झाड चढलो मोळ काढायला हा ते मोळायचे हे बघा वहिनी. मध माझ्याकडे एक सांगू का? पडली हात चाटलंच त्या टायमध्ये. हा का तुला बी टेन्शन नको आम्हाला बी टेन्शन नको. माझ्या घरात पूर्वी सुका गतर सुका सुका समाधानानं नांदल. मला नाही द्यायची. तुम्हाला सांगा तिचं लग्न तिकडे द्यायचं मी काय असं म्हणतो? माझं पोरगण मी येणार नाही लग्नात. आकाचा शब्द मी मोडू शकत मग नका मोडू. मग माझं पोरगण मी इथं राहणार नाही. एक तर कायमची निघून जाईल. पाहून घ्या तुमचं काय करायला. लग्नाला आम्ही राहणार नाही. चला मामा तुम्ही पाहून घ्या. आमच्याकडेच राहिले. हा घेऊन जा. तुम्हाला सांभाळू आम्ही. घेऊन हा? जा. आम्ही बी तुमच्या पोराचं आम्ही बी लग्न करून आणले.
हा कळलं का आपण नाही त्याला पोर दिली फुकट ते. नाही आलं इड आपल्या पोरात लग्नामध्ये येणार नाही. मामा उभा राहिले का पाठी माग म्हणजे ते आले नाही तर ते चालणार आहे आणि आम्ही नसलो तर ते चालेल का असं का तुझ्या भाऊ ना लग्न टायमाला यायचं डिंग डिंग करून तो फुकीची एक सांगू का माझा भाऊ दारू पित नाही तुम्हाला लागत आहे 2-2 4 बरं का मामा नुसतं तुम्ही पोरगी घेऊन जरी आले ना तरी आम्हाला राग नाही आम्हाला बाकी कोणी नको नाना खरं सांगते आता आम्हाला जीव लावतो मला आणि समा पण खूप जीव लावतो अगो बाया दिसलं ना ते जाते करायचं दिसलं आम्हाला सगळं दिसलं समाजात पोर जाते तू नाही म्हणू का हाडफाट आणू नको. मग तुम्ही देऊन टाका माझं पोरगण मी चालले तो आहे तिकडे मी परत जाते निघून तुम्हाला काय करायचं ते करा बाई मला नका सांगू तुमची पोर आहे ना तुम्ही निर्णय घ्या मग आता माझी कोणीच नाही ते का मामा असं कसं बोलतेस तू नाही मामीचं तर असं झालं मी नाही तो बायको घेतो आता लुगडा अशी गंमत झाली हा हा ना मग अगं बहिणी जरा समजून घे की तू तुम्हाला माहिती काय काय माहिती माहित नाही ना तर गप्प बसावा काय माहिती हा ज्या कामासाठी आले तेच काम बोलावा तेच बोल राहिलो ना हा, मग बाकीच्या मामाची बाजू घेतो मी ए, पर्या. करू नाही जास्त अरे गप ना. कळलं ना? ज्याच्या घरात ज्याच्या अहो, लय टाईट आहे हे. आपलं पायातलं मग आता पाय काय करायचं? ठेवा, दुसऱ्याचं पहा नाही काय करायचं बघ टाईट येतं मग टाईटच राहावं लागतं तसं चालत नाही तिचा गोळा टाईट आहे सारखा काय सोय रे या बाय पुढे आपण हात जोडले तुझ्या मामाचं काही चालत नाही काय नाही आपलं काही चालत नाही. बाई तिने मामा बैल बनवून ठेवला बाई माझा काय राग नको. ओ सांगा बरं का याला अरे नीट बोल ना. आवाज- ते टाकेल नाही म्हणून याला त्याला काय करून राहिल्या मग बरोबर आहे नाही का? तो बापाचं नोकर आहे का मी हा, मग मामीला याला त्याला करून राहिलं मग मामी तर मामी थोडी आहे. तुला अरे तू- तुला मग काय मामी तर मग मामी जागा काय खुर्ची घेऊन उभं राहतो काय म्हणजे? बाबा तू हा? आला तुम्ही आज काय बोलून राहिले? अरे हे काय, काय बोलून वाचा आहे का तुमचा असा? हा? हा? अरे काय माझ्या- काय आला? माझ्या बाई, बस बहिणीचा खाली, लेक आहे तो, बस ए, खाली. बस खाली. काय, किती राहिला काय सांगा अरे ना? तुला करून राहिली खुशाल मग काय पूजा करू का मग तरी तुला आता वाटतं- करतो तिला. आला तर आला तरी तुला म्हणत होता, येऊ नको मामी हो, म्हणे sorry, बस ए, हा, मग ते बाई, मामीची इज्जत बाई, करून राहिलाय बाई बस. अगं चार याला उडत पोहे अरे टाक. गप रे. मी नाही करणार मामी गेली उडत आपल्याला काय मग गेली तोडत निघा हा माय पोर द्यायची चला, नाही कोण. पळून घेऊन जाईल तो तिच्या जवळ काय अटकेल तिचे तो जवळ काय नाही, काहीच अटकेल बस आता अजिबात बोल नको. जा पा काय पळून घेऊन जाईल हे करून जाईल अरे वा रे वा Sorry. हा, बोला. याच्यात माझ्या तो पोर सांभाळ हा मामा त्याच्यामुळे तुमच्या दारात हागायला येत नाही मी पहिल्यांदाच आलो आणि हिला हागायची जागा आहे का हा हागायला यायला इकडं. माझा राग मानू नका बघा. आता ते कसं आहे, तुमची मामी देत उगेच त्या पोरी पाहून आलो मी माहिती का मला आवडली ए निर्णय तुझा आहे दादा हा वहिनी काय ढकू नको तुला द्यायची पुरगी दे मग बाई तो म्हणणं खरे पण मा म्हणणं जर केलं मला भाकरी मामा बाईच्या चालावर नाही नाचू बाईला हातात ठेवा हा नाही तर आपलं- उचकडून द्यावा अशी दुसरी आपलं करून वय घ्या ना आपलं मी वय- पाहतो तुम्हाला दुसरी मग दुसरीच केली आहे ते बळजबरी केली आहे तुम्ही हा. काय पाहतो मी आला पाहून मोठा देतो तुम्हाला पाहणारा. नका काळजी करू तुझं तोंड बंद करतो का तो शांत बस की जरा तू आपलं काय होतं का लोकांच्या पा? घरात पुढे तो का काय अहो आपल्याच आधी झालं नाही अजून म्हणून माहिती पोर करायला आला कवळीकाची आणि चला मामाचं लग्न करून द्यायला अजून म्हणजे बाबा बोकड तुला बाबा बोकड करायचं का काय तसं काय नाही याला फार का तुम्ही लग्न करू शकतो तिला पोरं सोर झाले म्हणजे हा किती 2 तर करा ना आता मी जाते ना तुमच्या वाचून माझं घडून नाही तुझा ऐकलंय. बाबा इतका नालाय काय आजही 2-3 बायका करायला तयार आहे अजून अहो याच्यापेक्षा तर मला चांगली भेटेल अजून चांगलं माझं पोराचं सांभाळ करणार मिळणार नाही का मामा हिरो आहे दमदार आहे दमदार मग आपणच कोणतं शायनिंग मारायला लागले काय या माहिती मग आता कडे मा नावीला ते भात याला काही तू काय जा का तुला ए दादा सगळं राहू दे पोरला पुरलाच विषय निर्णय घेऊ दे तू आता. नाही माय आणि पोर पोरग पोरग पुरगी घेऊन पळून गेले दोघं तर मग काय करणार आहे तुम्ही नाही माय कोणच्या पोर- तुमच्या पोराला उद्योगच काय याची पोर पळायची त्याची पोर नसती पोरगी पळाली हा. तिथे आम्हाला मला पाहिलं का? सांगितलं. पाहिलं का? मला जरा पाहिलं लाज का? ऐकून घेताय तुझा? कवा काय आला का मी पोरगी पळून येईल मी पोरगी पळून अरे धंदेच काय मग तुला काम धंदे नाही का उठला का पा पोरगी पळून न्यायची पोरगी पळून न्यायचे कधी बाहेर काय गेली? बाई काय बोला? लग्न लावून देऊ प्रत्येक आपण वेळेस आला का पोरगी पळून काय न्यायची. वाईट आहे आपल्या पळून घरी गेली आहे. कुठली पुरगी पळवून गेली नेतोच गावातलं न्यायचं चालू राहतं हा, तू सदा. काय राखून बसली का त्याला आई मला काय आडलंय? बरं का हा, आडलं मग खटर आडलं नाही तर कशाला तू चाटायचा मी लहान होतो ना एकदा ओय, मामीने काय चिवडा नाही चाटायला? दिला ओय, हिला सांगा बघा तुमच्या बहिणीला काय हो? बायकोला चहा हाकलेल मी तिकडं माय नाव घ्या काय म्हणून हो, राहिली? आईला हाक द्यायचं आता नका करू द्या मग उठ तू बी माझ्या आईला कशी काय अकल प्रॉपर्टी अर्धा हिस्सा आहे. काय? तो- तिकडं चाललं पाय. कौतिक करायला आला ए, मोठा दादा, हिस्सेदार. माझी मला तुलाही वाटणी बोलू पाहिजे. नको तुझी मला- नको बोलू. वर नाक करून. माझी मला वाटणी पाहिजे आईची हा. वाटणी टाका हिला काढा बाहेर हे घरात बी अर्धा वाटा घेऊ घरात घे चालली कौतिक करायला मला आले. तू माझं द्यायचं मला हा. जमिनीतलं पाहिजे सगळे वाटा पाहिजे मला हा वाटा घ्यायचा निड परत उभं नाही राहायचं. वाटा घ्यायचा आणि उभं राहायचं उठ ए थांब थांब. ए, वाटे मी घेणार कसं उठणार नाही उठायचं नाही उठणार नाही ए,
तू वाटणं करायला आली की 2 मिनिटं माझा ऐका. हे त्याच्यासाठीच आले आता कळालं का खबरदारी ती. आता कळालं का कशासाठी पोरीचं लग्न करायची पोरी ए, बरोबर माझ्या बापाचं घर आहे माझ्या बापाचं आईचं घर आहे मग याच्यासाठीच आले हा. तू लग्न माझ्या करताना बापाचं बोला आईचं करताना घर ऐकते आहे. ना, तो दुसरं बोलायचं नव्हतं म्हणजे चला, कशी बोलू ए, येऊ का? लागली तू मला ना दाखवतो आता यांना मी काय ते अरे, बरं का गप. आला मोठे दाखव माघार नाही घ्यायची दादा हो, एक मिनिट सोनी तुला त्याशी लग्न करायचं का मला करणार तिने तर फक्त लग्नच करू द्या तुला करायचं मग का? मग मला करायचंय बापाचं करा दोघं जण. बी- जाय बाबाचं आईची बी तोंड तुला नाही परवानगी आहे. दिसणार. दादा तुझी परवानगी आहे? हा, चल. ए, निघणं आहोत असं निघणं घरी येतो मी तुला घ्यायला तू काळजी नको तुला करू किती माणसान तुम्ही गप्पा वा. तुला किती माणसान म्हणे मी पाहिलं तो हा, जाय याची कुताडी जाऊ तुझा भाऊ आहे ना बहीण बनून ठेवला त्या बाई ना एवढं मध्ये करा हा त्याच्याशी. ए, काय नाही. तुमचं बी तोंड चाललंय नुसतं मरणाचं. आले चला. मोठे ए, ए, ये इथून. पाहिलं का हिश्यासाठी कर राहिले सगळं नाही नाना ते तू का बस खाली माझ्यासाठी हा. चालू माझं लग्न. मग तुझ्यासाठी आला तर रीतशीर बोलायचं हिस्सा कुठून आला हा आणि जाय तुला करायचं तर कर तुझ्या बापाचं तोंड आहे पाहिलं यायचं निडा आमच्या दारामध्ये काय शांत बसले तुम्ही बोला ना अरे काहीतरी. बहीण कधी महादारात येत नव्हती आज आली हा काय माहिती तिचं पोरगा येतो ती ती फक्त पळवायची भाषा करी त्या पळवायचंच राहतं त्यांना काय पळवायचं आता तर इस्टेटीचं प्रॉपर्टी मागू राहिले त्यासाठी करायचंय पोरीशी लग्न डोक्यात आहे का तुमच्या माल द्यायची नाही माझ्या भावानी पोरगी पाहिली पोर दिली वीस माझ्या भावानी त्या पोरीला पोरग पाहिले करायचंय का कर बाई तुझ्या हा, हाताने मग चालल पण मला त्याला पण समा आवडतो तुमचं काय आहे? भाऊजी जमाना जोगतो चला हिचे गुण आहे ना हिचे दिसून राहिले गुण